बेसिकली कसं आहे की आपण आज जो कॅम्प घेतला आहे त्याच्या आतमध्ये बोन डेन्सिटी काय आहे, किती आहे ते बघितलं आहे. त्याच्यासोबत फुफ्फुसाची तपासणी केली आहे, बीपीची तपासणी केली गेली आहे आणि ECG काढला गेला आहे. अशा आपण एक 4-5 तपासण्या ह्या शिबिरामध्ये केल्या आहेत. तर साधारण तर एक 300च्या आसपासचा आकडा आत्तापर्यंतचा गाठलेला आहे. अजून कॅम्प शिबिर हे सुरूच आहे. आता अजून किती लाभार्थी येतात आणि किती जणांना आम्ही उपचार देऊ शकू हे आता बघूयात आपण. शेवटी जेव्हा शिबिर संपेल तेव्हा एक्झॅक्ट आकडा आपल्याला कळेल. तर आता युजली आपण कसं करतो आहे की याच्यानंतर अजून एखादा शिबिर राहण्याची शक्यता आहे ज्याच्यातमध्ये मधुमेहाच्या याच्यावरती आपण बऱ्यापैकी कॉन्सन्ट्रेट करू असं एक धारण आणि इकडच्या सगळ्या जणांची जी काही मान्य आहे की सर तुम्ही ते एकदा शिबिर घ्या, तर त्या हिशोबाने आपण अजून एखादं शिबिर करूयात. माझं नाव डॉक्टर अमित नघाटे. मी मधुमेह तज्ज्ञ आहे. औरंगाबादमध्ये साधारणतः एक 2012पासनं रुजू आहे. 2012पासून औरंगाबादमध्ये काम करतो आहे. धन्यवाद सर. आज तुम्ही माय वृद्धाश्रमामध्ये आलात, तर तुम्हाला कसं वाटलं? आज तुम्ही आरोग्य तपासणी शिबिर केले, तर तुम्हाला काय काय मिळालं आहे? काय तपासणी केली? कोणत्या तपासण्या केल्या? काय केलं? गुडघ्याची केली, गोळ्या दिल्या, मुळ्याची गोळी दिली, मलम बाटली दिली. अच्छा. आणि तुम्हाला मशीनद्वारे तपासणी केली का? ECG वगैरे केली का? ठीक. कसं वाटलं तुम्हाला? आज माय वृद्धाश्रमाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर झालं. तुम्ही चेकअप केलं का? सहभाग नोंदवला ना? काय की चेकअप केलं तुम्ही? अच्छा, गोळ्या दिल्या, औषध दिले, क्रीम वगैरे मोफत दिलं ना? डॉक्टर तपासणी वगैरे केली, मशीनद्वारे तपासणी केली. परत कसं वाटलं तुम्हाला? चांगलं वाटलं. असं आणखीन परत परत कॅम्प घ्यावं कसं वाटतं तुम्हाला? गरीब दुबळ्यासाठी काय का नाही, गरीब दुबळे तेवढाच आशीर्वाद मिळतो. काय का नाही, तुम्हाला छान वाटलं ना? हां, मला छान वाटलं. ठीक आहे, चालेल. थँक्यू आई. सरांचं संगीत सकार आहे. पकडायचं